चला, गुड इव्हनिंग सर्वांना. व्हॉइस क्लिअर आहे का बघा. आणि स्लाइड क्लिअर आहेत का बघा. विस्डम अकॅडमीच्या या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जिओग्राफी ऑप्शनल आणि सोबतच तुम्हाला जीएस मध्ये जिओग्राफी या सब्जेक्टसाठी आपण इथे लेक्चर सिरीज घेत आहोत. तर जिओग्राफी ऑप्शनल असणारे विद्यार्थी जर तुमचे काही डाऊट असतील तर इथं सेंड करत चला. लेक्चरचा टायमिंग 9 ते 10 आहे. नोटिफिकेशन तुम्हाला येतच आहे, बरोबर. तर आपण 1-2 मिनिट वेट करूया, बाकीचे विद्यार्थी तोपर्यंत जॉईन होत आहेत. चला, आपण सिलेबस स्टार्ट केलेला आहे बघा. तर जिओमॉर्फॉलॉजी मधलं हे आपलं दुसरं लेक्चर आहे. याच्या अगोदर आपण प्राकृतिक भूगोलाची ओळख हे लेक्चर घेतलं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल तर पाहून घ्या, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर पाहिलं नसेल पाहून घ्या. बरं, आपण स्टार्ट करूया. चला, आजच्या आपल्या लेक्चरचं टायटल तर तुम्ही वाचलेलं असेलच, फॅक्टर्स कंट्रोलिंग लँडफॉर्म डेव्हलपमेंट, बरोबर. तर सिलेबसमध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे. सो आपण त्याच्यापासून सुरुवात न करता आपण आधी प्राकृतिक भूगोलाची ओळख इथं घेतली, बरोबर. आता इथं आपण सिलेबसला डायरेक्ट स्टार्ट करत आहोत. तर आता इथं आपल्याला शिकायचं काय आहे बघा. खूप सिंपल बेसिक पासून मी तुम्हाला इथे शिकवेन. लक्षात घ्या. आता आपल्याला इथं आपल्या भूपृष्ठावरती, बरोबर, डायरेक्ट मी स्टार्ट करते इथं टीचिंगला. आपल्या भूपृष्ठावरती तुम्हाला अनेक प्रकारच्या भू आकृती दिसतात, बरोबर. एकदम स्लो स्पीडनं आपण जाणार आहोत. अनेक प्रकारच्या भू आकृती आपल्याला इथं दिसतात. ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये तुम्ही जर म्हणाल तर आपल्याला इथं महासागर महासागर आहेत, त्याच्यानंतर पर्वत आहेत, पठार आहेत, ठीक आहे. मैदान आहेत, पर्वत, पठार, मैदान, महासागर, त्याच्यानंतर डेल्टा आहे, ज्याला तुम्ही त्रिभुज प्रदेश म्हणू शकता, बरोबर. इत्यादी प्रमुख उदाहरणं आहेत इथं भूआकृतीची, ठीक आहे. ओके, लक्षात घ्या. आपल्या भूपृष्ठावरती आपल्याला अनेक प्रकारच्या भूआकृती दिसतात. एक्झाम्पल महासागर, पर्वत, पठार, मैदान, डेल्टा, ठीक आहे. हे आहेत आपली प्रमुख उदाहरणं. पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्हाला फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर लँडफॉर्म सांगितले होते, आठवते का बघा. तर हे महत्वाचं आहे. हे सगळं आपण पुढे डिटेलमध्ये शिकणारच आहोत. हे आपण सगळं डिटेलमध्ये शिकणारच आहोत, लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आर डी सेन्सबरी, ठीक आहे. सेल्सबरी हे नाव लक्षात ठेवा. आर डी सेल्सबरी. आता हे आर डी सेल्सबरी कोण होते आणि यांचं नाव आपण इथे का लिहिलेलं आहे. ओके, सुरुवातीला तुम्ही भूआकृती म्हणजे काय समजून घेतलं, बरोबर. आता या आर डी सेल्सबरींनी काय केलं होतं बघा. इथं तुम्हाला 1919 मध्ये यांनी काय केलं होतं, या ज्या भूआकृती आहेत, या ज्या आपण प्रमुख भूआकृती बघितले, एक्झाम्पल बघितले, या भूआकृतींना आर डी सेल्सबरी यांनी काय केलं होतं, 3 प्रमुख पार्ट मध्ये वर्गीकरण केलं होतं, ठीक आहे. 3 प्रमुख पार्ट मध्ये वर्गीकरण केलं होतं. ओके, क्लिअर, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी फर्स्ट ऑर्डर लँडफॉर्म्स, याला तुम्ही काय म्हणू शकता, प्रथम आकाराच्या भूआकृती. सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला इंग्रजीमध्ये पण सांगते, मराठीमध्ये पण सांगते, ठीक आहे. पहिल्या किंवा प्रथम प्रकाराच्या भूआकृती, याला तुम्ही म्हणाल फर्स्ट ऑर्डर लँडफॉर्म. आता इथे मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगते. सेकंड, इथं लिहायचं सेकंड ऑर्डर, ज्याला तुम्ही म्हणू शकता द्वितीय प्रकार, ठीक आहे. द्वितीय प्रकाराच्या भूआकृती, ठीक आहे. आणि तिसरा इथं लिहायचा थर्ड ऑर्डर, ठीक आहे.
तर हे RD सेल्सबरीने काय केलं होतं, आधी आपण समजून घेतलं भूआकृती म्हणजे काय, त्याच्यानंतर या भूआकृतींचं जे तुम्हाला फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर असं जे वर्गीकरण दिसतं ते कोणी केलं होतं ते इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता जे इथं आपण फर्स्ट ऑर्डर लिहिलेला आहे त्या फर्स्ट ऑर्डर मध्ये काय येणार एक्झाम्पल, महाद्वीप आणि महासागर. आपण दुसऱ्या पेनने लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात राहील. महाद्वीप आणि महासागर, महाद्वीप आणि महासागर हे आहेत फर्स्ट ऑर्डर लँडफॉर्म्स. ठीक आहे, ओके क्लिअर. त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर मध्ये पर्वत, पठार आणि मैदान. क्लिअर, पर्वत, पठार आणि मैदान. थर्ड ऑर्डर मध्ये काय येईल बघा, थर्ड ऑर्डर मध्ये याच्यामध्ये बघा वाळूचे स्तूप असतील, वाळूचे स्तूप. ठीक आहे, त्याच्यानंतर डेल्टा, हिमोड. एक्झाम्पल आपण थोडेफार घेऊया इथे. हिमोड आहे, त्याच्यानंतर ड्रमलीन आहे. हे तुम्ही राज्यसेवा प्रिलियमला थोडंफार केलेलं असेल, थोडंफार म्हणते मी, सगळंच नाही म्हणत. ड्रमलीन, ओके क्लिअर. तर बघा पुन्हा एकदा मी इथं एक्सप्लेन करते की भूपृष्ठावरती आपल्या अनेक भूआकृत्या मिळतात. त्याच्यामध्ये महासागर, पर्वत, पठार, मैदान आणि डेल्टा ह्या आहेत प्रमुख भूआकृती. ओके, आता या प्रमुख भूआकृतींचं RD सेल्सबरी यांनी काय केलं, 1919 मध्ये 3 भागामध्ये वर्गीकरण केलं. त्याच्यामध्ये पहिला भाग फर्स्ट ऑर्डर लँडफॉर्मचे इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत, महाद्वीप आणि महासागर. सेकंड ऑर्डरचे एक्झाम्पल आहेत पर्वत, पठार, मैदान. थर्ड ऑर्डर आहे वाळूचे स्तूप, डेल्टा, हिमोड आणि ड्रमलीन. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा, इथपर्यंत क्लिअर आहे का. ओके क्लिअर. बर, याच्यानंतर बघा जेव्हा आपण याचा प्रक्रम बघतो किंवा प्रोसेस बघतो, प्रोसेस आणि लँडफॉर्म याच्यामध्ये आपल्याला बघा फॉर एक्झाम्पल आपण जर इथं लिहिलं प्रक्रम, मराठीमध्ये पण सांगते मी, इंग्रजीमध्ये पण सांगते. प्रक्रम आणि इकडे तुम्ही लिहू शकता भूआकृती, भूआकृती. आता याच्यामध्ये तुम्ही लिहा उदाहरणार्थ ज्वालामुखी क्रिया, ज्वालामुखी क्रिया. ठीक आहे, ज्वालामुखी क्रिया. मग याच्यापासून काय बनणार, लँडफॉर्म कोणते बनणार, याच्यापासून बनतात ज्वालामुखीय पर्वत, ज्वालामुखीय पर्वत. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्वालामुखीय पठार असेल, जसं आपलं दक्खनचं पठार आहे, बरोबर, याची उत्पत्ती होते. ज्वालामुखीय क्रियेमधून ज्वालामुखीय पर्वत असतील, पठार असतील, यांची उत्पत्ती होते. ठीक आहे, ओके क्लिअर. हा, तर हे अशा प्रकारचे जे सगळे भूआकृती आहे तर यांचा अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये करायचा आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. त्याच्यानंतर तुम्ही इथं उदाहरणार्थ जल घेऊ शकता, जल किंवा ऑब्लिक पाणी. ठीक आहे, याच्यापासून बनणाऱ्या भूआकृती कोणत्या, याच्यामध्ये तुम्ही पूर मैदान, पूर मैदान, अजून काय द्याल तुम्ही इथं, याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता गोखूर आहे, गोखूर, गोखूर आहे. ठीक आहे, आणखी काय टाकू शकता, डेल्टा टाकू शकता, बरोबर, डेल्टा. ओके, कच्छ भूमी येतं याच्यामध्ये, कच्छ भूमी. ठीक आहे, सेम असंच तुम्ही पुन्हा हिमनदी घेऊ शकता, हिमनदी. याच्यापासून बनणारे भूआकृती म्हणजे हिमोड आहे, हिमोड. त्याच्यानंतर ड्रमलीन हे येतात थर्ड ऑर्डर मध्ये, बरोबर, हिमोड, ड्रमलीन. हा, त्याच्यानंतर हिमप्रवाह मैदानी आहे, हिमप्रवाह मैदान. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की मॅडम आम्हाला याच्या इमेज बघायचे, याच्या डायग्राम बघायचे, ते पण आपण बघणार आहोत हळूहळू. आधी तुम्ही थेरीचा भाग समजून घ्या. ठीक आहे, ओके. याच्यानंतर तुम्ही, आता इथं आपल्याला थोडीशी जागा कमी पडते, मी इथं लिहिते उदाहरण वायू. याच्यापासून बनणाऱ्या भूआकृती वायू, वाऱ्यामुळं,
किंवा वारा लिहूया आपण, तुम्हाला समजत असेल तर. बारखान आहे, बरोबर, बारखान. त्याच्यानंतर लोएस मैदान, लोएस मैदान आहे. ठीक आहे. अजून काय लिहू शकता तुम्ही? वाळूचे स्तूप आहेत, वाळूचे स्तूप आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर इथपर्यंत? कुणाला काही अडचण? बघा, एवढं सगळं सोपं आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की आपल्याला जिओग्राफी ऑप्शनल मध्ये एवढंच शिकायचं आहे. याच्यानंतर पुढं आता हे आपण इरेज करूया आणि पुढचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते प्रक्रम आणि भूआकृतीमध्येच. इथं तुम्ही महासागरीय तरंग लिहा, त्याच्यापासून तुम्हाला बीच आहेत, बरोबर, हा लेगून बनतात त्याच्यापासून. त्याच्यानंतर तुम्ही आणखी काय लिहू शकता याच्यामध्ये? हे सगळं आपण प्रिलियमला अभ्यासलेलं आहे बरं का, पण जो प्रिलियमचा भाग आहे तो आपण डीप मध्ये अभ्यासत नाही, लक्षात घ्या. प्रिलियमचा भाग डीप मध्ये अभ्यासत नाही. हार्डली तुम्हाला तिथे जोड्या लावा वगैरे क्वेश्चन येतात, किंवा वाऱ्यापासून बनणारे ग्रुप वगैरे अशा प्रकारचे सोपे क्वेश्चन तुम्हाला तिथं विचारले जातात. ठीक आहे. ओके, क्लिअर? म्हणजे तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं? लँडफॉर्म काय आहे? तर लँडफॉर्म आर द इंडिव्हिज्युअल टोपोग्राफिक फीचर्स एक्सपोज्ड ऑन द अर्थ सरफेस. ठीक आहे. हे सगळं तुम्ही लक्षात घ्या, कारण जरी आपल्याला मराठी कंटेंट मिळत असलं तरी काही इंग्लिश कंटेंट पण जे आहे किंवा रेफरन्स बुक आहे ते पण चांगले आहेत. ओके, समजलं? चला पुढे जाऊया. पुढे आपल्याला बघायचं आहे की आता इथं आपल्याला काय बघायचं की या भूस्वरूपांचा जो विकास होतो, या भूस्वरूपांचा जो विकास होतो, तर त्या विकासावर नियंत्रण करणारे काही घटक आहेत, बरोबर. व्यवस्थित समजून घ्या. या भूस्वरूपांच्या विकासावर नियंत्रण ठेवणारे काही घटक आहेत आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. लँडफॉर्म म्हणजे आपण काय बघितलं, बरोबर, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणाऱ्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा, बरोबर. आता या घटकांचा अभ्यास करण्याच्या आधी तुम्हाला एक 2 क्वेश्चन पडले असतील, बरोबर, किंवा पडायला पाहिजे 2 क्वेश्चन. कोणते क्वेश्चन? की भूस्वरूप का विकसित होतात, का विकसित होतात, हा पहिला क्वेश्चन. ठीक आहे. भूस्वरूप का विकसित होतात. ओके. आणि पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे तो असमान का आहे, असमान का आहे, हे क्वेश्चन तुम्हाला पडले पाहिजे, लक्षात घ्या. ओके, समजलं का इथपर्यंत? समजा तुम्हाला हे क्वेश्चन पडले नसतील तरी पण टेन्शन घेऊ नका, कारण का तुमची सुरुवात आहे, आता जस्ट तुमची सुरुवात आहे, बरोबर. ओके, बिफोर गोइंग टू द फॅक्टर्स दॅट कंट्रोल द डेव्हलपमेंट ऑफ लँडफॉर्म वी नीड टू नो the answer to some of the main question. ठीक आहे. Why do landform develop आणि why is the earth surface uneven? याची उत्तर आपल्याला मिळाली पाहिजेत, बरोबर. मग याचे काही रिझन असतील, याचे काहीतरी रिझन असतील, बरोबर, हो की नाही? असणारच आहेत रिझन. उदाहरणार्थ बघा, पहिलं रिझन आपल्याला इथं काय मिळतं? पहिलं रिझन, व्यवस्थित ऐका, घाई करू नका. आपल्या अर्थचं जे क्रस्ट आहे ना, क्रस्ट म्हणजे अर्थ क्रस्ट कसं आहे? डायनामिक, बरोबर, व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली ते मूव्ह होत आहे, हे एक रिझन आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे मराठीमध्ये सांग. पृथ्वीचं कवच जे आहे, उदाहरणार्थ बघा मराठीमध्ये सांगते, आपल्या पृथ्वीचं जे कवच आहे, पृथ्वीचे कवच पुढे आपल्याला अभ्यासायचंच आहे. पृथ्वीचे कवच कसं आहे? गतिशील आहे, किंवा त्याचं अस्तित्व गतिशील आहे असं म्हटलं तरी चालेल, बरोबर. गतिशील आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ते कसं आहे? हलतंय, असं तुम्ही सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा. पुढं आन्सर रायटिंग करताना मी तुम्हाला सांगेल कसं लिहायचं ते. ओके, क्लिअर? पहिला पॉइंट क्लिअर झाला. इंग्रजीमध्ये पण सांगितलेलं आहे, मराठीमध्ये पण सांगितलेलं आहे. क्लिअर? हे एक रिझन आहे, भूस्वरूप विकसित होण्याचं हे एक रिझन आहे. ठीक आहे. हा, मग आता सेकंड रिझन काय? तर जिओथर्मल ग्रेडियंट, बरोबर. म्हणजे इंटरनल एनर्जी जी जनरेट होतीये, पृथ्वीची जी इंटरनल एनर्जी जनरेट होतीये, हा, तर ती कशी आहे?
युनिफॉर्म नाहीये, बरोबर, युनिफॉर्म नाहीये. म्हणजे हाय आणि लो या युनिफॉर्म नसणाऱ्या एनर्जीमुळे काय होतं, जे फोर्स असतात, जे फोर्स क्रिएट होतात, ते डिफरंट टाईपचे हाय आणि लो लँडफॉर्म सरफेस बनवतात. लक्षात घ्या, एकदम सोप्या भाषेमध्ये. समजलं का? भूतापीय ग्रेडियंट म्हणा, पृथ्वीच्या आत निर्माण होणारी जी अंतर्गत ऊर्जा आहे ती एक समान नसते, बरोबर. आणि ही जी ऊर्जा एक समान नसते याच्यामुळे काय होतं, उच्च आणि सकल भूपृष्ठ तयार होतात. क्लिअर आहे? म्हणजे इथं दुसरा पॉइंट आपण लिहू शकतो, भूतापीय ऊर्जा. क्लिअर? एक समान नसते, एक समान नसते. याच्यामुळे काय होतं मग, उच्च आणि सखल भूपृष्ठ तयार होतं. उच्च आणि सकल. समजते का? बघा, मी तुम्हाला मराठीमध्ये पण सांगते, इंग्रजीमध्ये पण सांगत आहे. ठीक आहे. तिसरं रिझन आहे, आपल्या अर्थचा जो सरफेस आहे, अर्थ सरफेस इज अफेक्टेड बाय एक्सटर्नल फोर्सेस. बरोबर. याच्यामध्ये तुम्ही बेसिकली काय म्हणू शकता, बेसिकली कम्स फ्रॉम सनलाइट. ठीक आहे. ओके, हा हे समजून घ्या. मग एक्सटर्नल फोर्सेस मध्ये तुम्ही वेदरिंग, इरोजन, मास मुवमेंट याचा संबंध येतो इथं, येतो, बरोबर आहे, याचा संबंध इथं येतो. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती बाह्य शक्तीचा प्रभाव पडतो आणि तो मुख्यतः कोणापासून पडतो, इथे लिहिते मी, बाह्य शक्तीचा प्रभाव. बाह्य शक्तीचा प्रभाव पडतो आणि मुख्यतः सूर्यप्रकाश, सूर्यप्रकाश. ओके. मग वेळोवेळी ही जी बाह्य शक्ती आहे, जसं की हवामान असेल, धूप असेल, या मोठ्या प्रमाणात हालचालीमुळे काय होतं, भूस्वरूपांची रचना आणि इतर प्रकारच्या भूरूपांमध्ये बदल होतो. ठीक आहे. ओके. म्हणजे मोठे पर्वत लहान टेकड्यामध्ये बदलतात, शेवटी मैदानामध्ये बदलतात. मग वेदरिंग, इरोजन हे आपण प्रिलियमला केलेलंच आहे, बरोबर, हो की नाही? लार्ज माउंटेन्स टर्न इंटू स्मॉल हिल्स अँड फायनली इट रन्स इंटू प्ले. तर हे अशा प्रकारे जे आहे, ही काही कारणं आहेत, भूस्वरूप विकसित होण्याची कारणं तुम्हाला इथे दिलेली आहेत. आणि आपण इथे सांगतोय की पृथ्वीचा पृष्ठभाग असमान का आहे. ओके, क्लिअर? बर, आणखी एक इथं तुम्हाला रिझन मिळतं, आणखी एक रिझन मिळतं, कोणी सांगू शकतं का? हा, म्हणजे चौथं रिझन बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्वत्र, व्यवस्थित समजून घ्या, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्वत्र बाह्य आणि अंतर्गत शक्तीची जी तीव्रता आहे, तीव्रता आहे, याला तुम्ही काय म्हणणार, इंटेन्सिटी म्हणू शकता, बरोबर. द इंटेन्सिटी ऑफ एक्सटर्नल अँड इंटरनल फोर्सेस इज नॉट सेम एव्हरीवेअर ऑन द अर्थ सरफेस. हे एक रिझन आहे भूस्वरूप विकसित होण्याचं. ओके. मग इथून आपण कुठे जातोय, लक्षात येत आहे, ड्यू टू दिस अबोव रिझन वी कॅन से दॅट द इंटेन्सिटी ऑफ द एक्झोजिनियस फोर्सेस अँड इंडोजिनियस फोर्सेस हे मेन आहेत ना लँडफॉर्म डेव्हलपमेंट मध्ये. ठीक आहे. मग याच्याशिवाय पण आणखी काही फॅक्टर्स आहेत, लक्षात घ्या, याच्याशिवाय पण आणखी काही फॅक्टर्स आहेत जे रिस्पॉन्सिबल ठरतात डेव्हलपमेंटमध्ये. पण मेन काय आहे, एक्झोजिनियस फोर्सेस आणि इंडोजिनियस फोर्सेस. ओके, समजलं? आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. म्हणजे या सगळ्या कारणावरून तुम्हाला काय समजतं, या सगळ्या कारणावरून तुम्हाला काय समजते की बाह्य शक्ती आणि अंतर्गत शक्तीची तीव्रता जी आहे, प्रामुख्याने भूस्वरूप विकसित होण्यासाठी कारणीभूत ठरते. आता या शक्तींव्यतिरिक्त इतर काही घटक पण कारणीभूत आहेत. ओके, क्लिअर? मग ते पण घटक आपण बघूया. आपण नेक्स्ट ब्लँक स्लाइड आहे का?
एकच मिनिट थांबा. हा, इथं ब्लँक साइड आहे, इथं आपण घेऊया. बघा, भूस्वरूपाच्या विकासाचे नियंत्रण करणारे जे घटक आहेत ते आपण अभ्यासूया. कोणकोणते घटक आहेत, ठीक आहे. मेन कोणते आहेत ते मी तुम्हाला इथे सांगितले, मुख्य घटक. बर, आता याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात बघा. एक नंबरला तुम्ही इथं लिहू शकता रॉक कंपोजिशन और पॅरेंट रॉक. त्यापेक्षा पॅरेंट रॉक असल्या, हा एक घटक आहे, ठीक आहे. हा एक घटक आहे. सेकंड आहे रिलीफ. बरोबर, रिलीफ हा एक घटक आहे. तिसरा घटक तुम्ही लिहू शकता इथं क्लायमेट. मराठीमधून पण सांगेन मी तुम्हाला, क्लायमेट आहे. त्याच्यानंतर एनर्जी आहे. एनर्जी आहे. पाचवा घटक इथं लिहा तुम्ही, काय लिहू शकता बरं तुम्ही, जिओलॉजिकल स्ट्रक्चर. शॉर्ट मध्ये लिहिते मी जिओलॉजिकल स्ट्रक्चर, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, आपण स्वतः पण आहे, ह्युमन पण आहे बरं का. ह्युमन हा पण एक घटक आहे, तो शेवटी लिहिला तरी चालेल. तर फॉलोइंग आर द कंट्रोलिंग फॅक्टर्स ऑफ लँडफॉर्म डेव्हलपमेंट. हे सुद्धा फॅक्टर्स कारणीभूत ठरतात. पॅरेंट रॉक किंवा याला रॉक कंपोजिशन म्हणा, रिलीफ, जिओलॉजिकल स्ट्रक्चर आहे, एक्झोजिनियस एजंट आहेत, एनर्जी आहे, त्याच्यानंतर बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, आणि ह्युमन. ओके, समजलं, क्लिअर. बघा, तर अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आपण सुरुवात केलेली आहे आणि आपण याच स्पीडने जाणार आहोत. आपण जास्त फास्ट जाणार नाही आहोत. आणि आजच्या लेक्चरमध्ये जेवढं काही मी तुम्हाला शिकवले, जाता जाता मी तुम्हाला 2 क्वेश्चन पण विचारून जाणार आहे, किंवा तुम्ही आन्सर रायटिंगला ते क्वेश्चन घेऊ सुद्धा शकता. चला, आता याच्यामध्ये आपण एक एक करून डिस्कस करूया. पॅरेंट रॉक जे आहे, किंवा याला तुम्ही काय म्हणू शकता, रॉक कंपोजिशन म्हणू शकता. याच्याबद्दल आपण काय बघणार. आता जे भूस्वरूप विकसित होतं, आपला टॉपिक काय आहे तो विसरू नका बरं का. पॅरेंट रॉकचा काय संबंध येतो बघा. तर जे आपलं भूस्वरूप आहे किंवा भूस्वरूपाचा विकास आहे, भूस्वरूपाचा विकास, ठीक आहे, विकास ऑब्लिक तुम्ही काय म्हणू शकता, निर्मिती. ओके, विकास ऑब्लिक निर्मिती. तर या विकासाचा किंवा निर्मितीचा जो वेग असतो ना, वेग, तो वेग डिपेंड करतो खडकांच्या रचनेवरती. कशावरती डिपेंड करतो, खडकांच्या रचनेवरती, ठीक आहे. ओके, क्लिअर. ऑब्लिक करा, मूळ खडकावरती, मूळ खडकावरती, ठीक आहे. ओके, क्लिअर. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं, बरोबर, तुम्हाला क्वेश्चन तर पडायला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ, ठीक आहे. खडकांचा आकारमान आणि त्यांची जी रचना असते, आता तुम्ही अभ्यासलं असेल, अग्निजन्य खडक, रूपांतरित खडक, गाळाचे खडक वगैरे वगैरे, बरोबर. तर खडकांच्या आकारमानामध्ये खडकांच्या आकारमानात आणि जी रचना असते, आणि रचनेमध्ये काय असतो, फरक असतो, बरोबर. फरक असतो म्हणजे याच्यामध्ये कणांचा आकार असेल, कणांचे प्रकार असतील, कणांचा आकार, ऑब्लिक प्रकार, ठीक आहे. ओके, काही खडक कसे असू शकतात, काही खडक कठीण असतील, काही खडक ठिसूळ असू शकतात, बरोबर. क्लिअर. काही खडक मऊ असतात, जसं की चुनखडी आहे. काही खडक कठीण असतात, जसं की क्वार्ट्ज आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, बरोबर. मग इथं जर कठीण खडक आणि ठिसूळ खडकाचा जर तुम्ही विचार केला, आणि याच्यावरती हवामान, धूप या प्रक्रिया ज्या आहेत याच्यावरती उशिरा होतील, याच्यावरती लवकर होतील, बरोबर. मग इथं तुम्हाला काय दिसून येईल, इथं भूस्वरूपाचा झपाट्याने ऱ्हास होताना दिसेल का, नाही, पण इथं दिसून येईल, बरोबर. म्हणून आपण इथं काय म्हणतो की रॉक रचना किंवा पॅरेंट रॉक हे सुद्धा लँडफॉर्म डेव्हलपमेंट वरती परिणाम करतो, हा घटक सुद्धा. ओके, समजलं. आय होप इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल, कुणाला काही अडचण नसेल. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आपण बघतोय. म्हणजे काय, द स्पीड ऑफ डेव्हलपमेंट और फॉर्मेशन ऑफ लँडफॉर्म्स
also depends on its rock composition किंवा parent rock. ओके. आणि इथं काय लक्षात ठेवायचं, ड्यू टू व्हेरिएशन इन द साईज अँड कंपोजिशन ऑफ रॉक. याच्यामध्ये मी तुम्हाला पार्टिकल साईज सांगितलेली आहे, पार्टिकल टाईप पण सांगितलेला आहे. काही रॉक कसे असतात, हार्ड असतात, उदाहरणार्थ क्वार्ट्ज आहे, बरोबर. मग तिथं तिथं तुम्हाला स्लो इरोजन आणि वेदरिंग प्रोसेस दिसून येईल. जे रॉक सॉफ्ट असतात, उदाहरणार्थ लाईमस्टोन, तिथं तुम्हाला जे वेदरिंग आणि इरोजन प्रोसेस आहे ते एकदम क्विक झालेली दिसून येईल. ठीक आहे, क्लिअर. चला, तर एवढं सोपं आहे बघा. हळूहळू हळूहळू जसा जसा सिलेबस तुमचा कव्हर होत जाईल तसं तसं तुम्हाला जिओग्राफी खूप सोपं वाटायला लागेल. चला, सेकंड आहे रिलीफ. आता याच्याशी रिलेटेड तुम्ही काय बघणार, रिलीफ म्हणजे काय आधी मराठीमध्ये समजून घ्या. रिलीफ म्हणजे काय, रिलीफ म्हणजे बघा एखाद्या क्षेत्राच्या काय म्हणू शकता बरं तुम्ही, एकदम मराठीमध्ये मी सांगते तुम्हाला, एखाद्या क्षेत्राच्या सर्वोच्च आणि सर्वात कमी उंचीतील फरक म्हणू शकता तुम्ही, सर्वात कमी उंचीतील फरक. ठीक आहे, ओके, क्लिअर, समजते का बघा. द डिफरन्स बिटवीन द हायेस्ट अँड लोएस्ट इलेव्हेशन ऑफ एरिया. ओके, क्लिअर. चला, तर म्हणून मी तुम्हाला सांगते की मराठी आणि इंग्रजी दोन्ही तुम्ही रेफर करा. मग आता इथे तुम्हाला पुढचा मुद्दा कोणता येतो की इरोजन कुठं होत असेल, इरोजन कुठं जास्त होत असेल, बरोबर. मग जिथं रिलीफ जास्त असतो तिथं धूप सुद्धा जास्त होते. अरवली प्रदेशाचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, हो की नाही. ओके, समजलं इथपर्यंत. हा, म्हणजे इरोजन कुठं जास्त असेल, जिथं मोर रिलीफ असेल, बरोबर. ओके, चला, त्याच्यानंतर आहे जिओलॉजिकल फॉर्मेशन. जिओलॉजिकल फॉर्मेशन, ओके, म्हणजे जे जिओलॉजिकल स्ट्रक्चर आहे रॉकचं, त्याच्यामध्ये लेअर येतात, ओरिएंटेशन येतं, बरोबर. केमिकल सेन्सिटिव्हिटी येते, हार्डनेस आहे, सॉफ्टनेस आहे, हे सुद्धा सगळे भाग जे आहेत ना, हे अफेक्ट करतात कशावरती, डेव्हलपमेंट ऑफ लँडफॉर्म्स किंवा लँडफॉर्मच्या डेव्हलपमेंटवरती, असं तुम्ही म्हणू शकता. आणि जे एक्झोजेनियस एजंट मी तुम्हाला सांगितलं होतं, इथं मी लिहिलेलं नाही. ते तर मेन आहे, पण मी इथं लिहिलेलं नाही. त्याच्यामध्ये वॉटर आहे, वारा आहे, त्याच्यानंतर काय म्हणू शकता तुम्ही, सागरी लाटा आहेत. हे सगळे जे एक्झोजेनियस फॅक्टर आहेत ते सुद्धा परिणाम करतात त्याच्यावरती. आणि जे आपण क्लायमेट म्हणतो, इथं थर्ड पॉइंट आपण जो लिहिलेला आहे क्लायमेटचा, तो तर सगळ्यात महत्वाचा आहे. याच्यामध्ये टेम्परेचर आणि ह्युमिडिटी दोन महत्वाचे फॅक्टर आहेत क्लायमेटमध्ये, बरोबर. दोन महत्वाचे फॅक्टर आहेत, लक्षात घ्या. तापमान आणि आर्द्रता हे हवामानाचे दोन महत्वाचे घटक आहेत. म्हणजे उच्च आर्द्रता याच्यामुळे काय होतं, जास्त पाऊस, वाऱ्याचा वेग याच्यामुळे काय होतं, इरोजन मध्ये काही फरक पडतो का, वगैरे वगैरे. किंवा जर उच्च तापमानातील फरक असेल त्याच्यामुळे खडक विस्तृत होतात, आकंचन पावतात, त्याच्यामुळे खडक फुटतात. अशा प्रकारचं सगळं एक्सप्लेनेशन इथं तुम्हाला समजलं पाहिजे. आणि जो शेवटचा पॉइंट आहे ह्युमन, त्याच्यामध्ये आपण कसं कारणीभूत ठरतो बघा, आपण कसं कारणीभूत ठरतो. बरं, हा पण पॉइंट मी तुम्हाला सांगते. पण मानवामुळे काय होतं बघा, आपण शेती करतो, मोठमोठे प्रकल्प आपण राबवतो, उदाहरणार्थ धरण बांधतो एखाद्या ठिकाणी, पायाभूत सुविधा आपण निर्माण करतोय, बरोबर. तर या सगळे जे मानवी क्रियाकलाप आहेत ना, तर यांचा भूस्वरूपाच्या विकासावर प्रभाव पडतो, लक्षात घ्या. ओके. आणि जो आपण पाचवा पॉइंट सांगितला होता, बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज, बरोबर. याच्यामध्ये केमिकल वेदरिंगचा संबंध येतो बघा, केमिकल वेदरिंग. ठीक आहे, म्हणजे खडकांवरती आम्ल आणि आर्द्रता यांचा परिणाम होतो इथं. आणि जर वनस्पतींची अनुपस्थिती असेल तर धूप प्रक्रिया वाढते. सॉरी. आणि जेव्हा धूप प्रक्रिया वाढत असते तेव्हा काय होतं, जे भूस्वरूप असतात ना, भूस्वरूप,
त्यांची झपाट्याने घट होते. ओके, क्लिअर? कुणाला काही अडचण इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? बरं, आता इथं तुम्हाला जर बघितले ना, आता जो एवढा भाग आपण डिस्कस केलेला आहे, जो भाग आपण डिस्कस केलेला आहे, तर याच्यावरती ना तुम्हाला 2016 आणि 2015ला ला काही क्वेश्चन आले होते. ते क्वेश्चन मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगते. ठीक आहे? मग आधी इंग्रजीमध्ये सांगते, नंतर मराठीमध्ये सांगते. ठीक आहे? ओके? Geological structure has a dominant control on landform and is reflected on depth. डिस्कस करा. असा एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. आता तुम्ही म्हणणार की मॅडम आम्हाला येत नाही ना. तर येत नाही असं म्हणू नका. जेवढी इन्फॉर्मेशन मी दिली त्या बेसिसवरती तुम्हाला क्वेश्चन लिहिता येतोय का ते बघा. ओके, क्लिअर? हा एक क्वेश्चन मी तुम्हाला सांगतेला आहे, किंवा आपण जे आपला दुसरा कोर्स आहे ना, त्याच्यामध्ये आपण आन्सर रायटिंग वगैरे शिकणार आहोत. मराठीमध्ये काय म्हणणार तुम्ही? भूवैज्ञानिक संरचना जी आहे, तर भूवैज्ञानिक संरचनेचे भूस्वरूपावर प्रबळ नियंत्रण असते. बरोबर? आणि ते त्याच्यावरती प्रतिबिंबित होतं. याच्यावरती काय करा? चर्चा करा. असा क्वेश्चन तुम्हाला आयोगाकडून विचारलेला आहे 2016ला. ओके, क्लिअर? चला, तर एवढी सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आज दिलेली आहे. इथून जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. बिंदास विचारा. ओके, क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? कोणाला काही अडचण नाही. इथं मी एक तुम्हाला स्लाइड टाकलेली आहे बघा. लँडफॉर्मची डेव्हलपमेंट सॉरी डेफिनेशन वगैरे मी तुम्हाला इथे दिलेली आहे. हे सगळं तुम्हाला क्लास नोट्समध्ये मिळून जाईल. तर आज आपण काय केलेलं आहे, हा जो आपला पहिला घटक आहे त्याचं बेसिक बघितल्यावर का लक्षात घ्या. याचे मॉडेल सिद्धांत वगैरे आपण सगळे बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. आज आपण फक्त बेसिकचा भाग बघितलेला आहे. लँडफॉर्म म्हणजे काय, त्याच्यावरती कोणत्या घटकांचा परिणाम होतो वगैरे वगैरे. ठीक आहे? पुढे आपण हा व्होल्कॅनिक लँडफॉर्म काय असतात वगैरे हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. इथं तुम्हाला टाइप्स दिलेले आहेत बघा. लँडफॉर्मचे माउंटेन आहे, हिल आहे, व्हॅली आहे, डिझर्ट आहे, प्लेन आहेत, प्लॅट्यूज आहेत. अशा प्रकारच्या स्लाइडवरून तुम्ही अजून चांगल्या प्रकारे समजू शकता. ठीक आहे? आता हे जे सगळं आहे, मॅग्मा पासून सॉलिडिफिकेशन होतं, त्याच्यानंतर रॉक आणि मिनरल वेदरिंग आहे, हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये समजावून देईल. आज थोडंसं लेक्चर आपण लवकर संपवत आहोत, पण लेक्चर कसं वाटलं तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. याच्यानंतर जे तुम्हाला मी आजच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, लँडफॉर्मच्या ऑर्डर सांगितल्या होत्या, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, याचे एक्झाम्पल आहेत, तर ते उद्या आपण आणखी डीपमध्ये बघणार आहोत. तर इथे शिकवण्याचा उद्देश काय आहे? बेसिक पासून शिकवणं. ठीक आहे? ओके. इथं मी डायरेक्ट तुम्हाला थेरी पण शिकवू शकत होती, पेंटची थेरी वगैरे, पण आपण शिकलोय का नाही. आधी तुम्हाला लँडफॉर्म म्हणजे काय समजलं पाहिजे, त्याच्या ऑर्डर काय असतात हे आपल्याला समजलं पाहिजे. इथं मी तुम्हाला बघा कॉन्टिनेंट आणि ओशनचं एक्झाम्पल दिलं होतं. सेकंड ऑर्डर मी तुम्हाला सांगितलं होतं. इथं थर्ड ऑर्डरचे एक्झाम्पल आपण बघितले होते. ओके, क्लिअर? चला, तर आजचं लेक्चर मी लवकर संपवत आहे. तसं तर आपले 45 मिनिटाचे लेक्चर असतात. उद्या पण लेक्चर होईल. उद्या आपण हाच भाग जो आहे तो डीपमध्ये शिकणार आहोत. थांबूया आपण इथं. त्याच्या आधी आपण बघूया कुणाचे काही डाऊट वगैरे इथं आहेत का. एकच मिनिट थांबा. बर, इथे कोणाचे डाऊट वगैरे तर नाहीये, पण जर लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड बघत असाल तर तुम्ही नंतर इथं तुमचे डाऊट देऊ शकता. मी डेफिनेटली त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर थांबूया आपण इथं. गुड नाईट, टेक केअर. डेली संध्याकाळी 9 ते 9:45 पर्यंत आपले लेक्चर असतात. बघायला विसरू नका. थँक्यू.